फायनली आता महायुतीतील शिंदे गटाकडून देखील विधान परिषदेसाठी उमेदवारांची घोषणा झाली आहे। नीलम गोरे आणि बच्चू कडू हे दोघं शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या रिंगणात असतील। या दोघांची नावे जाहीर करताच एकनाथ शिंदेंनी स्वतःचा राजकीय फायदा तर करून घेतलाच आहे, सोबत त्यांनी नवीन राजकीय समीकरणांना देखील जन्म दिला। तसे बच्चू कडू हे खरं तर मूळचे शिवसैनिकच होते। त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही शिवसेनेसोबतच झालेली, पण कालांतराने विचारसरणी आणि कार्यपद्धतीच्या वादावरून त्यांनी शिवसेनेशी फारकत घेत आपला स्वतंत्र रस्ता निवडला आणि आंदोलनाच्या माध्यमातून प्रहारची स्थापना करत राज्यात आपलं अस्तित्व निर्माण केलं। आता याच बच्चू कडूंना शिवसेनेच्या शिंदे गटानं विधान परिषदेवर पाठवत एक मोठी खेळी खेळली आहे। वास्तवात शिंदे गटात देखील किमान डझनभर कार्यकर्ते हे विधान परिषदेवर जाण्यासाठी उत्सुक होते आणि त्यांनी उत्सुक असणं काही गैरही नाहीये। मात्र या सगळ्यांना डावलत एकनाथ शिंदे यांनी बाहेरच्या असणाऱ्या बच्चू कडूंना आता रिंगणात उतरवलंय। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी नक्की कसल्या खेळी खेळल्यात आणि बच्चू कडू यांचा इतिहास काय सांगतो हे सगळं तुम्हाला समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। खरं मूळ शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा तिची ओळख ही रस्त्यावर लोकांसाठी लढणारी, रस्त्यावरच्या लोकांना घेऊन लढणारी, आक्रमकपणे आपले मुद्दे मांडणारी, अस्मितेसाठी लढणारी, भांडणारी संघटना अशी होती। शिवसेनेचा प्रसार होण्यात तिचे सर्वसामान्य कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते। आताच्या विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी याचाच कित्ता गिरवत आपणच मूळ शिवसेना आणि शिवसैनिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय। ते कसं तेही सांगतो। महाविकास आघाडीला विधान परिषदेची एक जागा वाटणीला आलेली, त्यातही ही जागा शिवसेनेकडे गेलेली, म्हणजेच उद्धव ठाकरे गटाकडे। आता उद्धव ठाकरे गटाकडून सुरुवातीला उद्धव ठाकरेंचं नाव विधान परिषदेसाठी पुढे होतं, मात्र त्यांनी स्वतःहून या स्पर्धेतनं माघार घेतली। त्यानंतर नाव पुढे आलं ते म्हणजे सुषमा अंधारे यांचं। राज्यभरात राजकीय वर्तुळासहितच सर्वसामान्य नागरिकांना देखील हीच अपेक्षा होती की ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे या विधान परिषदेवर जातील। त्याचं कारण म्हणजे जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा ज्यांनी अनेक वर्ष सेनेत राहून सत्ता उपभोगली, स्वतःची घरं भरली, अशा कैक लोकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली। त्यावेळी समोर इतर समर्थ पर्याय उपलब्ध असताना देखील सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची साथ धरली। त्यामुळे सुषमा अंधारे या विधान परिषदेसाठी प्रबळ दावेदार होत्या, मात्र त्यांना डावलून अंबादास दानवे यांना ही संधी दिली गेली। तिथंच एकनाथ शिंदेंनी मात्र चळवळीतला कार्यकर्ता म्हणून ओळख मिळवलेल्या बच्चू कडूंना ही संधी दिली आहे। राज्यसभेला देखील एकनाथ शिंदेंनी हाच कित्ता गिरवत ज्योती वाघमारेंना संधी दिलेली। आता बोलूयात बच्चू कडू यांच्या राजकीय प्रवासाबाबत। बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक, त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांचा प्रचंड प्रभाव होता। त्यामुळेच मग सार्वजनिक राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासून झालेली। ते शिवसेनेच्या चांदूर बाजार समितीचे सभापती झालेले। सभापती असताना त्यांनी शौचालय घोटाळा उघडकीस आणला आणि तो प्रचंड गाजला। पुढे अपंग सायकल वाटप करण्यासाठी निधी न दिल्यानं त्यांचा शिवसेना नेत्यांशी वाद झाला आणि ते सेनेतून बाहेर पडले। 1999 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यात थोड्याशा फरकानं त्यांचा पराभव झाला। 2004 साली त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवलेली, तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। मात्र त्यानंतर काही महिन्यांनी आलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी बाजी मारली आणि आमदार झाल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली। 2004 पासून सलग 4 वेळा म्हणजेच 2004, 2009, 2014 आणि 2019 ला त्यांनी अचलापूर मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं। या सर्व प्रवासात बच्चू कडू यांनी कायम दिव्यांग नागरिकांसाठी आवाज उठवला, किंबहुना त्यांची ओळख इथपर्यंत झालेली की राज्यभरातला कुठलाही दिव्यांग नागरिक असेल आणि त्याला कुठलीही अडचण असेल तर त्याच्या पुढे पहिलं नाव यायचं ते म्हणजे बच्चू कडू यांचं। दिव्यांगांसोबतच बच्चू कडू हे शेतकरी, समाजातील शोषित वंचित घटक, कामगार, महिला यांच्यासाठी देखील लढलेले आहेत। बच्चू कडूंचा सगळ्यात मोठा USP म्हणजे ते आंदोलनातून तयार झालेलं नेतृत्व आहे। बच्चू कडूंबाबत असंही म्हटलं जातं की बच्चू कडूंनी जर एक आवाज दिला तर राज्यभरातून हजारो दिव्यांग रस्त्यावर उतरवायची ताकद या आवाजात आहे। पण बच्चू कडू हे फक्त दिव्यांगांमध्येच लोकप्रिय होते का? तर नाही। दिव्यांगांसाठी कामं करता करता बच्चू कडूंनी समाजाच्या प्रत्येक वर्गात आपली लोकप्रियता निर्माण केली। राज्याच्या राजकारणाशी कसलाही संबंध नसलेल्या प्रत्येक तरुणाला बच्चू कडू आणि त्यांच्या आंदोलनाची माहिती आहे। इथपर्यंत बच्चू कडूंनी आपल्या आयुष्यात
आयुष्यात यश मिळवलंय। ही झाली चळवळीतला कार्यकर्ता म्हणून बच्चू कडूंची ओळख। एक राजकारणी म्हणून बच्चू कडू कसे आहेत याचा शोध घेतला तर लक्षात येतं राजकारणी म्हणून बच्चू कडू हे अत्यंत धोरणी, मुत्सदी, चाणाक्ष आणि दूरदृष्टीचे आहेत। आमदार म्हणून निवडून आल्यावर ज्यांचं सरकार येतं त्यांच्यासोबत ते सत्तेत असतात। 2014 मध्ये ते भाजपच्या जवळ गेलेले, 19ला ते उद्धव ठाकरेंच्या जवळ गेलेले, पण जेव्हा उद्धव ठाकरेंचं आसन डळमळीत होतं हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी शिंदे गटाला जवळ केलं। खरं तर शिंदे गटात सामील झाल्यानंतर बच्चू कडू यांच्या लोकप्रियतेला मोठी ओहोटी लागलेली, त्यांच्यावर देखील गद्दाराचा शिक्का मारलेला। मात्र या गोष्टीचा बच्चू कडूंवर फारसा फरक पडला नाही। आंदोलनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बच्चू कडूंनी कधी स्वतःला गळापर्यंत मातीत गाडून घेऊन आंदोलन केलं, कधी शोले स्टाईलमध्ये आंदोलन केलं, तर कधी अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये साप सोडून आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते सीएम ते पीएमच्या घरापर्यंत त्यांनी आसूड यात्रा काढलेली, अशी विविध प्रकारची आंदोलनं त्यांनी आपल्या राजकीय जीवनात केली। आता एवढ्या मोठ्या राजकीय प्रवासात बच्चू कडूंसोबत वादही मोठ्या प्रमाणात निर्माण झाले। एक तर बच्चू कडू हे प्रचंड अग्रेसिव्ह आहेत, त्यातही ते एकदा बोलायला लागले की कसलाही मागचा पुढचा परिणामांचा विचार करत नाहीत, त्यामुळे ते बऱ्याचदा वादातही सापडले। 2016 साली मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भारत गावित यांना त्यांनी मारहाण केलेली, या प्रकरणी त्यांना अटकही झालेली। 2021 मध्ये अकोला जिल्हा रुग्णालयातील मेसचा कारभार पाहून संतापलेल्या बच्चू कडूंना तिथल्या स्वयंपाकाच्याच कानशिलात लगावली होती। तर एकदा सभागृहात भटक्या कुत्र्यांच्या समस्यांवर चर्चा चालू असताना रस्त्यावर असलेल्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका, आसाममध्ये कुत्र्यांना चांगली किंमत आहे, तिथं 8 ते 9 हजारांना कुत्रे विकले जातात। आम्ही गुवाहाटीला गेल्यावर कळलं की आपल्याकडे जसं बोकडाचं मांस खातात तसं तिकडं कुत्र्यांचं मांस खातात, असं भर सभागृहात बच्चू कडू म्हणाले होते। आता बघूयात बच्चू कडू यांना विधान परिषदेत पाठवून एकनाथ शिंदेंना काय फायदा होईल। तर सगळ्यात पहिलं म्हणजे बच्चू कडू यांचा दांडगा जनसंपर्क आहे। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष देखील एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये विसर्जित होईल, त्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढेल। प्लस या प्रहारचे सर्व कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे गटामध्ये येतील, यामुळे एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढेल, त्याची आकार वाढेल। या कार्यकर्त्यांचा प्लस पॉइंट म्हणजे हे कुठल्या पदाच्या लालसेनं बच्चू कडूंच्या मागे आलेले नाहीत, तर हे सगळे चळवळीतले हार्डकोर कार्यकर्ते आहेत। त्यांच्यासाठी बच्चू कडू, त्यांची विचारसरणी आणि त्यांचा आवाज, त्यांचे विचार याच गोष्टी मॅटर करतात। या सगळ्या शिंदे सेनेला आता पूरक असतील। सोबतच विदर्भात अमरावतीसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये बच्चू कडू यांचा राजकीय दृष्ट्या बऱ्यापैकी वचक आहे, तो सगळ्याच्या सगळा आता एकनाथ शिंदे गटाला मिळेल, त्यामुळे शिंदे गटाचा विस्तारही होईल। सोबतच शिंदे सेनेसोबत गेल्या काही कालावधीत भाजपनं जे काही राजकारण केलंय त्याला तोडीसतोड उत्तर द्यायला समर्थ चेहराही मिळेल। बच्चू कडू हे असे राजकारणी आहेत जे सभागृहातही तोच आवाज आणि तोच लहेजा ठेवतात जो ते आंदोलनात रस्त्यावर ठेवतात। त्यांनी यात कधीच तडजोड केलेली नाही, असा चेहरा आणि आवाज आपल्या बाजूने असणं हे एकनाथ शिंदेंना सध्याच्या काळात गरजेचं आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या बाबत सभागृहात काय राडा झाला तो संपूर्ण राज्यानं पाहिला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर 15 सेकंदात उत्तर देऊन शिंदे गटाला अक्षरशः झिडकारून लावलं होतं। त्यामुळे या सगळ्या पातळीवर शिंदे सेनेकडून लढायला आता एक चळवळीतला योद्धा मिळालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तुम्हाला याबाबत काय वाटतं? बच्चू कडू यांना उमेदवारी देऊन शिंदे सेनेला एक आक्रमक चेहरा मिळेल का? बच्चू कडू हे त्याच आक्रमकतेनं शिंदे सेनेची बाजू घेतील का ज्या आक्रमकतेनं ते प्रहार जनशक्ती पक्षाकडून लढत होते? प्रहार जनशक्ती पक्षाच्या विसर्जनामुळे विदर्भात शिंदे सेनेची ताकद वाढेल का? मला तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।